Good morning, student. Today we are learning subject मराठी. मुलांनो, आज आपण मराठी या विषयामध्ये अक्षर ओळख यामध्ये ई या मात्रेविषयी आपण आज शिकणार आहोत. तर मुलांनो, आपण अगोदर देखील यामध्ये स्वरांचे ओळख केलेली आहे, व्यंजन आणि स्वरांचे. तसेच स्वरांची ओळख करताना आपण पाहिले होते की अ हा जो स्वर आहे हा सर्व व्यंजनांमध्ये मिश्रित असतो. आठवते ना तुम्हाला? तर तसेच दुसरं स्वर जे आहे आ हे काना म्हणून ओळखले जाते, हो की नाही? आचा स्वराचा उपयोग हा काना म्हणून केला जातो. जेव्हा आ हा स्वर दुसऱ्या इतर व्यंजनांमध्ये मिश्रित होतो तेव्हा त्याचा कानामध्ये ओळख होते. त्याला आपण एखाद्या शब्दाला जेव्हा आपण काना देतो तर त्याचा जो उच्चार निघतो, जो स्वर निघतो तो आ मध्ये निघतो. हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. तर मुलांनो, आज आपल्याला काय शिकायचं आहे? तर आज आपण वेलांटी या मात्रेविषयी शिकणार आहोत. तर अगोदर आपण काना कसा देतात ते शिकलेलो आहोत. तसेच आज आपल्याला काय शिकायचं आहे? वेलांटी. आता मुलांनो, वेलांटीचे देखील दोन प्रकार असतात, एक ऱ्हस्व आणि एक दीर्घ. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी आणि दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. आलं लक्षात तुमच्या? जी आपण शब्द लिहिताना, अक्षर लिहिताना जी आपण वेलांटी वापरतो ती वेलांटी जी असते ती किती प्रकारची असते? दोन प्रकारची असते. तर त्या दोन प्रकारच्या वेलांटीमध्ये जे प्रकार आहेत, एक आहे ऱ्हस्व आणि एक आहे दीर्घ. तर ऱ्हस्व वेलांटी म्हणजेच मुलांनो पहिली वेलांटी. तर ही जी पहिली वेलांटी आहे ती आपल्याला आज शिकायची आहे. तर तीच पहिली वेलांटी म्हणजेच ई. आपल्या स्वरामध्ये आपले जे स्वर आहेत अ, आ, ई, ई, हो की नाही? माहिती आहे ना तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये ई हे दोन आहेत. आठवते ना? ई हे दोन आहेत, एक छोटा ई आणि एक मोठा ई. मोठा ई म्हणजे हा रफारवाला, हा मोठा ई. तर हा जो मोठा ई आहे ह्याच्याबद्दल आपण पुढच्या पिरियडमध्ये शिकणारच आहोत. तर ह्याला आपण सध्या बाजूला ठेवूया. तर आज आपण हा जो ई आहे, छोटा ई, या छोट्या ई विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर हा जो ई आहे हा छोटा ई आहे. म्हणजेच हा ई आहे, हा ई जेव्हा वापरला जातो तेव्हा आपण पहिली वेलांटी देतो. जेव्हा हा ई इतर व्यंजनांमध्ये मिश्रित होतो तेव्हा त्या व्यंजनांना पहिली वेलांटी लागते. आता ती कशी लागते, हा ई कशा प्रकारे मिश्रित होतो, हाच ई मिश्रित झालाय कशा प्रकारे, हे तुम्हाला नंतर समजणारच आहे. तरी शिकवताना शेवटी मी काही नियम सांगेन तुम्हाला, ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. तर मुलांनो, पहा आता इकडे तुम्ही. तर आज आपण हा जो ई आहे तर या ई विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या ई या स्वराला आणि वेलांटी या मात्रेला. तर मुलांनो, पहा इकडे. आता हा ई मी तुम्हाला सांगितलं जसं की हा ई सगळ्या स्वरांमध्ये मिक्स झाल्यावर वेलांटी लागते. तर म्हणजेच त्याची आपण काही उदाहरणं पाहूया. आपण आता एक एक करून व्यंजन घेऊया आणि त्याचे उच्चार करूया. तर मुलांनो, पहा इकडे. आता आपण घेऊया पहिलं व्यंजन घेऊया. पहा इकडे, ई इमारतीतला आहे हा. बरं का? समजलं तुम्हाला? हा ई जो आहे हा कसला आहे? ई इमारतीतला आहे. तर आपण आता पहिलं व्यंजन घेऊया आपलं क. तर जेव्हा मुलांनो क अधिक ई बरोबर काय येतं? की. काय येतं? की. याला ही वेलांटी लागलेली आहे. आता हा ई म्हणजेच ही वेलांटी. पहा इकडे खाली दिसते तुम्हाला.
हा जो ई आहे ह्याचाच अर्थ काय आहे, ही जी वेलांटी आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या एखाद्या शब्दाला वेलांटी द्यायची असते तेव्हा आपण तिथे ई तर नाही लिहू शकत, हो की नाही. म्हणजेच तो आपण हा ई आहे त्या अक्षरामध्ये आपण तो मिश्रित करायचा, म्हणजे प्लस करायचा. म्हणजेच मग मिश्रित केल्यावर त्याचं काय होते, ही वेलांटी होते. म्हणजेच त्या वेलांटीचा त्या ईचा उच्चार आपल्याला त्या अक्षरामध्ये आपोआप ऐकू येतो. म्हणजेच पहा इकडे आपण जसं पहिलं आपलं व्यंजन घेतलं आहे क अधिक ई, म्हणजेच ही वेलांटी. आलं लक्षात तुमच्या. म्हणजेच त्याचं पुढचं रूप म्हणजेच की. समजलं तुम्हाला. ही जी वेलांटी आहे म्हणजेच हा ई आहे. कळलं. ही जी वेलांटी आहे ही वेलांटी म्हणजेच हा छोटा ई आहे. म्हणजेच ही ऱ्हस्व वेलांटी आहे. ही पहिली वेलांटी आहे. या वेलांटीला काय म्हणतात, पहिली वेलांटी. तर मुलांनो, म्हणजेच आता जेव्हा आपण क अधिक ई इज इक्वल टू बरोबर म्हणजे काय येतं, की. काय येतं, की. आता हा की हा शब्द बोला पाहू तुम्ही, असं सुरात बोला, की. काय येतं स्वर शेवटी, काय येतं स्वर ऐकायला तुम्हाला, की. ई येतो की नाही, आला की नाही ई. तर म्हणजे ई या क मध्ये मिश्रित झालेला आहे, हो की नाही. याचा अर्थ काय झाला, हा जो ई आहे या क मध्ये मिश्रित झालेला आहे. म्हणजेच आपण तो वेलांटी देऊन या क मध्ये ई मिश्रित केलेला आहे. आलं लक्षात तुमच्या. तर वेलांटी येते तेव्हा हा ई त्या अक्षरामध्ये, त्या व्यंजनामध्ये, त्या शब्दामध्ये मिश्रित झालेला असतो. तसेच आपण आपले पुढचे व्यंजन पाहूया. काय आहे पुढे, पुढचं आहे आपला, पुढचे आपले आहे ख. तर ख अजून आपण आता कच आपण पाहिलं. क मध्ये मिश्रित केल्यावर काय होतं, की होतो. तर म्हणजेच तर आता आपण पुढे बघूया. आता आपण असेच आपले पुढचे व्यंजन सुरू करूया. ख मध्ये ई मिश्रित केल्यावर काय होणार, खी. पुढे ग मिश्रित केल्यावर ग मध्ये ई मिश्रित केल्यावर गी. पुढे घी, ची, छी, जी, छी, टी, ठी, डी, ढी, नी, ती, थी, डी, धी, नी, पी, फी, बी, भी, मी, ई, री, ली, वी, शी, सी, ही, री, क्षी, नी. तर पाहिलं मुलांना, अशा प्रकारे आपल्या सगळ्या व्यंजनांमध्ये जेव्हा ई हा स्वर मिश्रित होतो तेव्हा ह्यांचे उच्चार हे अशा प्रकारे होतात. आलं तर लक्षात तुमच्या. ही आहे ईची पहिली वेलांटी. काय आहे, पहिली वेलांटी. तर मुलांनो, 50% आपण म्हणजे मी तुम्हाला एक नियम सांगते की हा जो ई आहे लक्षात ठेवायचा असते. आपण कधी कधी कन्फ्यूज होतो की हा ई कधी वापरायचा, हा जी पहिली वेलांटी आहे ही कधी वापरायची, दुसरी वेलांटी कधी वापरायची, हे आपल्याला कन्फ्युजन असते. तर आत्ता आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त एक छोटा नियम सांगते की 50% हा नियम लागू पडतो की
ई जो आहे, हा जो पहिला ई आहे, ऱ्हस्व ई आहे, जेव्हा पहिला शब्द येतो तेव्हा हा पहिली वेलांटी वापरायची. जेव्हा पहिल्या शब्दाला वेलांटी येते तेव्हा पहिली वेलांटी वापरायची आणि जेव्हा दुसऱ्या शब्दावर वेलांटी येते तेव्हा दुसरी वेलांटी वापरायची. काही शब्दांबाबतीत, काही अक्षरांबाबतीत हा नियम लागू होत नाही, पण शक्यतो पहिलं अक्षर असलं की पहिली वेलांटी ही लागते. तर हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढचा नियम मी तुम्हाला पुढच्या पिरियडला सांगेन. तर सध्या आता तुम्ही फक्त तुमच्या डोक्यात हेच लक्षात ठेवायचं आहे. सरावानुसार तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप लक्षात येतील. जसे जसे पुढच्या वर्गात जाल तसं तसं तुम्हाला आपोआप ह्या गोष्टी समजल्या जातील. अभ्यासात लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला 100% या गोष्टी छानपैकी समजतील. पण आत्ता तुमच्या सोयीसाठी मी तुम्हाला हे सांगत आहे, जेव्हा पहिल्या अक्षरावर वेलांटी द्यायची वेळ येते तेव्हा नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की शक्यतो पहिली वेलांटीच येते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मुलांनो, अजून एक नियम आहे की जेव्हा आपण शब्दाचा उच्चार करताना सहजरित्या करतो तेव्हा ही पहिली वेलांटी लागते. जेव्हा त्या शब्दावर आपल्याला जोर द्यायची गरज लागत नाही तेव्हा ही पहिली वेलांटी लागते. तर आपण काही शब्द पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण इथे काही शब्द पाहूया. जसे की ग अधिक वेलांटी बरोबर काय येतं? गी, गिधाड. द अधिक ई म्हणजेच वेलांटी बरोबर काय येतं? दी, दिवा. व अधिक वेलांटी म्हणजेच ई बरोबर वी, विमान. तर ही काही आपली उदाहरणं आहेत. तर आपण अजून काही शब्द पाहूया की त्याच्यानुसार तुम्हाला समजेल. पहा, इकडे मी काही शब्दांचं वाचन करत आहे, तर तुम्ही देखील माझ्या जोडीला ते शब्द वाचायचे आहेत. चला पहा इकडे. जिना, विळा, शिपाई, जिराफ, पिवळा, गणित, चिवडा, हिरवा, शनिवार, रविवार. तर मुलांनो, पाहिलेत इथे काही आपण जे शब्द वाचले त्या सगळ्या शब्दांच्या पहिल्या अक्षरावर काय आहे? वेलांटी आहे. कोणती वेलांटी आहे? ऱ्हस्व म्हणजेच पहिली वेलांटी आहे. तर तुम्हाला आता मी यात एक उदाहरण देत आहे. फॉर एक्झाम्पल, आता हा जो पहिला शब्द आपण घेतोय जिना. आता हा जिना हा शब्द वापरताना जीचा उच्चार आपण सहजरित्या केला. जीवर आपण जास्त जोर नाही दिला, हो की नाही? कसं आपण सहज वाचलं, जिना, जीना असं नाही वाचलं ना आपण सहज वाचलं जिना. तर जेव्हा आपण एखादा शब्द असा सहज वाचतो, सहज अक्षर वाचतो, जसं की जिना, विळा, शिपाई, अगदी सहज वाचते ना मी. तर हे जेव्हा अशा प्रकारे आपण वाचतो तेव्हा ती पहिली वेलांटी असते. आलं लक्षात तुमच्या? आलं लक्षात? आणि अजूनही काही नियम आहेत, पण ते एक साथ मी तुम्हाला नाही सांगणार. ते मग तुम्हाला गोंधळायला होईल, तुम्ही कन्फ्यूज होतील. त्यासाठी मी तुम्हाला फक्त काही छोटे नियम सांगितले आहेत सोपे, की जेणेकरून तुम्हाला ही पहिली वेलांटी लिहिताना गोंधळ होणार नाही. तर मुलांना आलं तुमच्या लक्षात की आपण पहिली वेलांटी कधी वापरायची आहे? आणि ई जेव्हा सगळ्या स्वरांमध्ये मिश्रित होतो तेव्हा आपल्याला वेलांटी मिळते. हे तुम्हाला लक्षात आलं आहे? आता काही वाक्य आहेत ती आपण म्हणूयात. माझ्या पाठी तुम्ही देखील बोलायची आहेत ती वाक्य. पहिलं वाक्य आहे विमल दिवा आण. विमल दिवा आण. दुसरं वाक्य आहे किरण कविता पाठ कर. किरण कविता पाठ कर.
पुढचं वाक्य, निशा चिवडा खा. निशा चिवडा खा. तर मुलांनो, ही झाली आज आपली ई ची मात्रा, म्हणजेच पहिली वेलांटी आज आपण इकडे शिकलेलो आहोत. ई जेव्हा सर्व व्यंजनांमध्ये मिश्रित होतं तेव्हा आपल्याला वेलांटी मिळते. आलं का तुमच्या लक्षात? तर अशा प्रकारे छोटा ई ह्रस्व वेलांटी ही आपली इकडे शिकवून झालेली आहे. आणि जे काही शब्द आणि वाक्य मी आता बोलून दाखवलेली आहेत ती तुम्ही देखील बोलायची आहेत, सराव करायचा आहे आणि तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये होमवर्क म्हणून ती वाक्य आणि ते शब्द लिहायचे आहेत. ओके, तर इकडे ई ही मात्रा आपली पूर्ण झालेली आहे. नाव बाय बाय, टेक केअर.